नमस्कार. गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी तिसऱ्या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आजपासून म्हणजे दिनांक 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दररोज 11:30 ते 12:30 या वेळेत ही कार्यशाळा शिक्षकांच्यासाठी आयोजित केली आहे. रसिक हो, गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी गेल्या अनेक वर्षापासून सीमा भागातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत सक्रियपणे योगदान देत आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी, विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं, विद्यार्थ्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून गुरुवर्य वी गो साठे प्रबोधिनीनं गेल्या अनेक वर्षापासून बालसाहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. हे संमेलन नोव्हेंबर महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या आठवड्यामध्ये बेळगावमध्ये भरवलं जातं. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्यासाठी कथाकथन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आणि त्याचबरोबर हस्ताक्षर स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. विविध विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी म्हणून गप्पा टप्पांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून अतिशय उत्साहात साजरा केला जातो. या आणि अशा अनेक कार्यक्रमांचे आपण साक्षीदार आहातच. पण गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्वच कार्यक्रमावर मर्यादा आलेल्या आहेत. या सद्य परिस्थितीचा विचार करून प्रबोधिनीने सन 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक कार्यशाळांचं आयोजन करण्याचं निश्चित केलं आणि आत्तापर्यंत 2 कार्यशाळा यशस्वी केलेल्या आहेत. पहिली कार्यशाळा होती वाचनकट्टा, दुसरी कार्यशाळा होती अध्ययन, अध्यापन आणि बोलीभाषा या संदर्भातली. या कार्यशाळेमध्ये बेळगाव आणि बेळगाव परिसर आणि कोल्हापूर येथील अनेक नामवंत वक्त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. या दोन्ही कार्यशाळांना अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ही तिसरी कार्यशाळा सुरू होत आहे. आज या कार्यशाळेचा पहिला दिवस आणि या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद येथील मराठीचे गाढे अभ्यासक डॉक्टर नागेश अंकुश हे गुंफणार आहेत. त्यांचा आजचा मार्गदर्शनाचा विषय आहे मराठी व्याकरण आणि प्रमाण लेखनाचे नियम. मी अंकुश सरांचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर अंकुश सर यांनी BEd ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर अर्थशास्त्र आणि मराठी या 2 विषयामध्ये त्यांनी MA पदवी संपादन केली. MAची पदवी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून संपादन केली आणि MA हाच विषय घेऊन नेट आणि PhDची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. सरांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा वाङ्मयीन सहभाग आणि अध्यापनातील सहभाग हा खूप मोठा आहे. सर सध्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी मराठी आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या
सरस्वती भुवन मासिकात संपादक सहाय्यक म्हणून ते मोलाची कामगिरी करत आहेत। साक्षात या वाङ्मयीन त्रैमासिकाचे संपादनही ते करतात। सन 2006 ते 2009 या कालावधीत अंकुश सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्र या विभागात निमंत्रित व्याख्याते म्हणून कार्य केलेले आहे। सरांनी अनेक लेखनविषयक कार्यशाळांचं आयोजन करून विद्यार्थी आणि शिक्षकांना लेखनाविषयी मार्गदर्शन केलेलं आहे। अनेक नामांकित पुस्तकांचे मुद्रित शोधनही त्यांनी केलेलं आहे। सरांची अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत। मराठी शुद्धलेखन, पत्रकारांसाठी शुद्धलेखन, मराठी लेखनकला तंत्र व मंत्र, उत्तरपत्रिका लिहावी नेटकी, अक्षर मात्र तितुके नीट, चला अचूक मराठी लिहू भाग 1 व भाग 2 अशी सरांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत। विद्यार्थी, शिक्षक आणि मराठी भाषा याच्यावर अभ्यास करून त्यांनी मराठीसाठी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं। या त्यांच्या कार्याचा विचार करून लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो या संस्थेच्या वतीने सन 2018 साली सरांना लायन्स द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि असे एक नामवंत व्याख्याते, अभ्यासक, मराठी भाषेची तळमळ असणारे साहित्यिक आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, त्याचा मला आनंद आहे। मित्रहो, समाज परिवर्तनामध्ये शिक्षक नेहमीच मोलाची कामगिरी करत असतात। म्हणूनच शिक्षकांना केंद्रबिंदू मानून गुरुवर्य वी गो साठे प्रबोधिनीनं अशा प्रकारच्या कार्यशाळांचं आयोजन केलेलं आहे। आपण सर्वजण जरूर याचा लाभ घ्याल अशी मी आशा करतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार। गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई या 2 मान्यवर प्रथित संस्थांच्या वतीने आयोजित शिक्षक कार्यशाळेमध्ये उपस्थित आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। वी गो साठे ही संस्था गेल्या 3 दशकांपासून मराठी भाषेची प्रतिष्ठा सांभाळत आहे, जपत आहे आणि जोपासत आहे। त्याबरोबरच संस्कृतीचं जतन करण्याचं काम, जी अस्मिता जपण्याचं कामही गेल्या 3 दशकांपासून ही संस्था करते आहे। अनेकविध उपक्रम या संस्थेचे आहेत। मला अतिशय आनंद वाटला की या कार्यशाळेच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधतो आहे। संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत जयंतराव नार्वेकर, संस्थेचे सचिव माननीय श्रीयुत सुभाष ओवळकर, उपाध्यक्ष माननीय चंद्रकांतजी पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आणि या संस्थेचे सदस्य, उपक्रमशील असे शिक्षक माननीय श्रीयुत इंद्रजित मोरे सर, जे गेल्या आठवड्याभरापासून माझ्या संपर्कात होते आणि भाषाविषयक आस्था मला त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली। त्याबरोबरच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीयुत गजाननजी सावंत आणि तंत्रस्नेही शिक्षिका श्रुती मॅडम, आपल्या सर्वांचं या कार्यशाळेच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो की या निमित्तानं आपल्याशी या विषयाच्या अनुषंगाने चिंतन करण्याची संधी मिळते आहे। आपण उपस्थित सर्व भाषाविषयक शिक्षक आहेत। खरं म्हणजे सुरुवातीला आपण बघूयात की या कार्यशाळेच्या निमित्ताने तुम्हाला कोणती जाणीव होईल, तर बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यातला फरक तुम्हाला कळू शकेल। ऱ्हस्व आणि दीर्घ जी गोष्ट मराठी प्रमाण लेखनाच्या संदर्भामध्ये प्रमाणभूत मानली जाते किंवा पायाभूत मानली जाते, त्यानंतर मराठी लेखनविषयक नियमांची नीटपणाने आपल्याला जाणीव होऊ शकेल आणि लेखनाच्या संबंधित असणारे कितीतरी संकेत, बारकावे आपल्याला सहजपणाने ते कळू शकतील।
आता सुरुवातीला आपण बघूयात की लेखन नियमांची काय आवश्यकता असते. तर मला असं वाटतं की लिखाणामध्ये एकरूपता येण्यासाठी, लिखाणामध्ये स्थिरता येण्यासाठी आणि लेखनामध्ये सुसूत्रता येण्यासाठी, भाषा जतन होण्यासाठी लेखन नियमांची आवश्यकता असते. म्हणून शेकडो वर्षांपूर्वीचं लेखन आपण आज वाचू शकतो. ते केवळ लेखनामध्ये काही साम्य असतं, काही साधर्म्य असतं. यामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये सुकारता येते, सुलभता येते. म्हणजे बेळगावला एखादं मराठी वृत्तपत्र असेल तर ते मराठीचं वृत्तपत्र औरंगाबाद मधल्या कुठल्या तरी एखाद्या गावात ती बातमी का वाचता येते, कारण त्या लिखाणामध्ये काहीतरी साधर्म्य आहे, समानता आहे. आणि लेखन नियमांची आवश्यकता अजून का असते, तर भाषा व्यवहार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो, त्यासाठी देखील लेखन नियमांची आवश्यकता असते. नियमांमुळे भाषा विशिष्ट एका ठराविक रीतीनं बोलली जाते. आता मी संवाद साधतो आहे आणि तुम्ही ऐकता आहात, किंवा तुम्ही बोलत आहात तर मी ऐकतो. याचा अर्थ काय, आपल्याला का समजतंय माझं बोलणं तुम्हाला आणि तुमचं बोलणं मला, तर आपल्या बोलण्याच्या भाषेमध्ये काही एक सुसूत्रता आहे, काही एक साधर्म्य आहे, काही संकेत आहेत. तसंच लिखाणाच्या भाषेमध्ये, प्रमाण लिखाणाच्या भाषेमध्ये काही संकेत असतात. ते जर आपल्याला नीटपणाने समजले तर मला असं वाटतं की भाषा नीटनेटक्या रीतीनं आपल्याला लिहिता येऊ शकेल. नियमांमुळे भाषेमध्ये समानता येते, दळणवळणांमध्ये सुलभता येते, प्रमाण भाषेत लिहिलेला मजकूर सर्वांना समजतो. या दृष्टीने लेखन नियमांची आवश्यकता असते. आता पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे आपल्याकडे मराठी भाषेमध्ये जे शुद्धलेखन तज्ज्ञ झालेत किंवा व्याकरणाचे जे जाणकार झालेत त्यांनी काय म्हटलं या संदर्भात. तर अशोक केळकरांचं विधान मला आवर्जून सांगावंसं वाटतंय की ते म्हणतात, आपल्याकडे असा गैरसमज दिसतो की मराठी आपण बोलतो, लिहितो, आपली ती भाषा आहे, तिच्यामध्ये काय शिकायचं, ही बेफिकिरी झाली. कारण भाषा या माध्यमामुळेच ग्रहण केलेला विषय आपण दुसऱ्यांसमोर मांडत असतो. म्हणजेच भाषेवरचं प्रभुत्व आपल्याला विचारांची शिस्त शिकवत असतं. तर सरोजिनी वैद्यांनी असं म्हटलंय, सरोजिनी वैद्य यांनी, की भाषा चांगली लिहिता येणं आणि तिचा सराव करता येणं या दोन गोष्टी भिन्न नाही. म्हणजे ते पुढे जाऊन असंही लिहितात की लिखाणाचा सराव इतका महत्त्वाचा असतो की तो जर सराव आपण ठेवला नाही तर अचूक लिहू शकणारे आपण पुढे चुका करत राहतो. तर त्या दृष्टीनं या भाषाविषयक जाणकारांचे विचार आपल्याला अतिशय महत्त्वाचे वाटतात. मराठीतील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ सर असं म्हणतात की इंग्रजी लिखाण करताना आपण जशी स्पेलिंगची काळजी घेतो तसं मराठीमध्ये लिहिताना आपण वर्णक्रमाची काळजी घ्यायला हवी, मराठी लेखनाची काळजी घ्यायला हवी. तर अशा रीतीनं आज आपल्यात नसलेले अरुण फडके लिहितात की शुद्ध लेखन हा आग्रह न राहता ती सवय व्हायला हवी. तर अशा रीतीने या सगळ्या मान्यवरांचे विचार आपल्याला लक्षात येतील की त्यांनी प्रमाण लेखनाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. आता मला अतिशय आनंद वाटतो की आज बेळगाव येथे ही कार्यशाळा संपन्न होते आहे. शुद्ध लेखन आणि बेळगावचं काय नातं आहे हे मी शोधत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 1929 साली जे साहित्य संमेलन बेळगाव येथे भरलेलं होतं, बहुधा ते 15वं साहित्य संमेलन असावं, त्या साहित्य संमेलनामध्ये माझ्या माहितीनुसार पहिल्यांदा शुद्ध लेखनाच्या नियमांवर विचारमंथन झालेलं होतं. तेव्हा बेळगाव हे शुद्ध लेखनाच्या एकूण विकासक्रमातला एक महत्त्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं. पुढे मग 30 पर्यंत जुने रूढ शुद्ध लेखनाचे नियम होते. मग पुढे मराठवाडा साहित्याची परिषदेची 1943च्या आसपास स्थापना झाली आणि मुंबई विद्यापीठानं मग जे शुद्ध लेखनाचे नियम होते ते 47 मध्ये पुन्हा त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर मग 1958 मध्ये शुद्ध लेखन महामंडळानं संमत केलेले जे नियम होते ते होते तोपर्यंत. आणि मग पुढे विदर्भ साहित्य संघानं 58च्या सुमाराला सुलभता येण्यासाठी काही प्रयत्न केले. पुढे मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यानंतर 1961 साली मराठी साहित्य महामंडळाचे लेखन विषयक नियम आले आणि 62 साली या 14 नियमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आणि पुढे 10 वर्षांनी म्हणजे 1972 मध्ये
4 नव्या नियमांचा यामध्ये अंतर्भाव झाला आणि एकूण 18 नियमांना मान्यता मिळाली. म्हणजे आता प्रचलित जे नियम आहेत आत्ता, तर ते आहेत एकूण 18 नियम आणि मग त्याचे पोटनियम वगैरे उपनियम असे मिळून ते 61 होतात. आता सुरुवातीला शब्द वापरला 1962 आणि 72 साली तो शुद्ध लेखनाचे नियम असा आहे. परंतु अलीकडे जाणकारांनी अजून एक शब्द त्याच्यासाठी वापरला आहे आणि तो वापरात आता आहे, तो म्हणजे प्रमाण लेखन. आपण असं हे पाहत होतो मुद्दा की सुरुवातीला लेखनविषयक नियमांसाठी शीर्षक होतं शुद्ध लेखनाचे नियम, परंतु अलीकडच्या जाणकारांमध्ये असा विचार येतो आहे की त्यासाठी प्रमाण लेखन असा शब्दप्रयोग आहे. सुरुवातीला लेखनविषयक नियम, शुद्ध लेखनाचे नियम अशा पद्धतीचे काही शीर्षकं होती, परंतु आता या सगळ्या संकेतांसाठी प्रमाण लेखन जे अनेकांनी स्वीकारलेलं असतं, ज्याला अनेकांनी मान्यता दिलेली असते, अनेकांचा शिक्कामोर्तब झालेला असतो, त्यामुळे त्याला आपण प्रमाण लेखन असं म्हणूयात. तेव्हा सुरुवातीला आपण आता शुद्ध लेखन हा शब्द लिहायचा कसा तर ते बघू. पहिल्यांदा हा शब्द या आडव्या मांडणीला लिहितात. आडव्या मांडणी ही झाली आडवी मांडणी. आता हा शब्द अनेक ठिकाणी चूक कसा असतो तर शुद्ध लिहिताना ध अगदी रेषेपर्यंत नको, त्या दृष्टीने ही आडवी मांडणी आहे. किंवा अशी उभी मांडणी पण आपल्याला दिसते, ही झाली उभी मांडणी. तेव्हा शुद्ध लेखनाला इंग्रजीमध्ये ऑर्थोग्राफी असं म्हणायचं. हँडरायटिंग म्हणजे हस्ताक्षर होतं, परंतु शुद्ध लेखन म्हणजे थोडक्यामध्ये वर्णक्रम विन्यास, व्यवस्थित केलेली शब्दांची मांडणी म्हणजे शुद्ध लेखन. तर सुरुवातीला काही संकेत आपण या ठिकाणी बघूयात. पहिल्यांदा आपल्याला हे समजावून घ्यायचं आहे की ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे काय. ही गोष्ट पायाभूत आहे, ती आपल्याला नीट जर समजली तर मग पुढे बाकीचे संकेत कळू शकतील. आता ऱ्हस्व आणि इकडे दीर्घ. आता ऱ्हस्व इकार या उच्चाराला अतिशय कमी वेळ लागतो. तुम्ही बघा, शुभ शब्द आहे, शुभ, आणि इकडे पूर शब्द आहे. शुभ शब्दामध्ये शला उकार आहे आणि तो पहिला आहे, म्हणजे तो ऱ्हस्व आहे, म्हणजे याच्या उच्चाराला कमी वेळ लागतो. ऱ्हस्व याच्या उच्चाराला अतिशय कमी वेळ लागतो. ऱ्हस्व उकाराला गाठ नसते तर दीर्घ उकाराला गाठ असते. त्यानंतर ऱ्हस्व अक्षर जे आहेत स्वर ते आहे अ, त्यानंतर ई, त्यानंतर उ आणि ऋषी या अर्थाने. आता ही अक्षर कोणती ऱ्हस्व तर क, त्यानंतर मग की, त्यानंतर इकडे कु आणि इकडे कृ. लिहिताना म्हणजे ऱ्हस्व याच्या उच्चाराला अतिशय कमी वेळ लागतो. ऱ्हस्व उकाराला गाठ नसते, त्याचा उच्चार सहजगत्या होतो, कमी वेळामध्ये होतो, तो निभृत होतो, म्हणून त्याला ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. आता आहे दीर्घ. दीर्घ स्वर. या दीर्घ स्वरामध्ये शब्द आहे की. दीर्घ शब्दांच्या उच्चाराला किंवा दीर्घ अक्षरांच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो. हा उच्चार अधिक वेळ याला लागतो. त्या दृष्टीने उदाहरणार्थ सोलापूर असं म्हणताना जास्त वेळ लागतो, परंतु आपण जेव्हा शुभ असं म्हणतो तेव्हा त्याला अतिशय कमी वेळ लागतो. तर या उकाराला गाठ असते. गंगापूर पूर जेव्हा आपण लिहितो तेव्हा या उकाराला गाठ असते. त्यानंतर याच्या उच्चाराला अधिक वेळ लागतो आणि तो लांबट असतो उच्चार, म्हणून त्याला दीर्घस्वर असं म्हणतात. आता हे दीर्घस्वर कोणते तर आ हा दीर्घस्वर आहे, ई हा दीर्घस्वर आहे, त्यानंतर उ म्हणजे ओवळकर सरांच्या नावामध्ये जो उ आलेला आहे तो दीर्घस्वर आहे. त्यानंतर पुढे एवर मात्रा, नंतर ओ आणि त्यानंतर औरंगाबादचं औ, औरंगाबाद. आता यामध्ये अजून एक गंमत असते पहा की औरंगाबाद लिहिताना हे जे
2 मात्रा आहेत, तर या 2 मात्रा या रेषेवर हव्यात, परंतु बऱ्याच ठिकाणी औ लिहिताना दोन्ही रेषेवर 2-2 मात्रा असतात. तेव्हा ही गोष्ट आपण मुलांना आवर्जून सांगितली पाहिजे. त्यानंतर पुढे मग आता उदाहरणार्थ बघू. सूचना. सूचना सूचना लिहिताना स वर जास्त जोर देतो आपण, कारण उकार दीर्घ आहे. या दीर्घ उकाराला गाठ आहे आणि याचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो. सूचना. इथे हा आहे दीर्घ, त्यानंतर च आहे ह्रस्व. का? कारण च मध्ये अ हा स्वर आहे आणि अ हा स्वर ह्रस्व आहे. या सु मध्ये उ हा दीर्घ स्वर आहे आणि तो दीर्घ आहे. त्यानंतर ना हा पण दीर्घ स्वर आहे, कारण ना मध्ये आ आहे आणि आ हा दीर्घ स्वर असतो. म्हणजे गंमत पहा, 2 दीर्घ स्वरांचे उकार किंवा 2 दीर्घ स्वरांच्या वेलांट्या केव्हाही मराठीमध्ये एकत्र येत नाही. काही शब्द त्याच्यासाठी अपवाद आहेत, ते आपल्याला पुढे बघता येईल. मला असं वाटतं की आपल्याला ह्रस्व आणि दीर्घ हे कळालं असेल. आता बघूया ते म्हणजे प्रमाण भाषा किंवा ग्रंथांची भाषा, लिखाणाची भाषा आणि बोली भाषा. आता प्रमाण भाषा म्हणजे काय, तर औपचारिक लेखनाची भाषा. जेव्हा मी शिक्षक म्हणून एखाद्या मुख्याध्यापकांना पत्र लिहितो किंवा प्रमुख पाहुण्यांना पत्र लिहितो, तेव्हा ती पत्राची भाषा असते औपचारिक. जेव्हा मी माझ्या नातेवाईकांना पत्र लिहील तेव्हा ती भाषा असते अनौपचारिक. औपचारिक लिखाण करताना हे लिखाणाचे नियमांचे नियम हे आपण पाळले पाहिजेत. आता शासनाचा जो सगळा व्यवहार असतो यामध्ये ग्रंथ भाषा असते, म्हणजे प्रमाण भाषा असते, असायला हवी. ग्रंथ निर्मिती करताना आपण बघतोय की ही सगळे ग्रंथ निर्मिती करताना यामध्ये प्रमाण ग्रंथ भाषा असते. त्यानंतर सार्वजनिक व्यवहार करताना तिथे ग्रंथ भाषा असते. शिक्षण, सांस्कृतिक व्यवहार, वाङ्मय, निमंत्रण पत्रिका, कार्यक्रम पत्रिका, सगळी पत्रकं, शासनाचे सगळे निर्णय, या सगळ्यांमध्ये या प्रमाण भाषेचा विशेषत्वाने वापर होतो. म्हणजे ही मोठ्या समूहाने स्वीकारलेली असते प्रमाण भाषा, म्हणून ती सगळ्यांना समजते. ग्रंथ व्यवहारामध्ये पण ती रूढ झालेली असते आणि प्रचलित असते. आता गंमत अजून एक बघा त्याच्यामध्ये की काय, त्यामध्ये आता उदाहरणार्थ क्रियापद बघा. झाले किंवा केले असं म्हणूया. केले, प्रमाण भाषेमध्ये केले असं क्रियापद होईल आणि आपण जे अनौपचारिक बोली भाषेत तेव्हा ते होईल केलं असं. हे जे क्रियापद आहे हे अनुस्वारयुक्त क्रियापद होईल केलं, आणि प्रमाण भाषेमध्ये मात्र केले. कार्यशाळा संपन्न झाली किंवा हा कार्यक्रम संपन्न झाला, या 2 शब्दांमध्ये काही अनुस्वार किंवा मात्रा नाही, परंतु केले, झाले, झालं, झाले या पद्धतीनं आपल्याला मात्रायुक्त लेखन असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ग्रंथ भाषा ही व्याकरणाच्या बाबतीमध्ये अतिशय काटेकोर असते, हे आपण लक्षात घेऊ. म्हणजे त्याला काही संकेत असतात, त्याला काही नियम असतात. आता आहे बोली भाषा. आता ही बोली भाषा अनौपचारिक व्यवहाराचं साधन असते. म्हणजे मी घरी जी बोलत असेल, मी मित्रांमध्ये जी बोलत असेल, किंवा तुम्ही बेळगावच्या कुठल्या एका प्रदेशामध्ये बोलत असाल, अनेक पद्धतीच्या बोली भाषा आपल्याला दिसतात. म्हणजे मराठवाडी बोली वेगळी, डांगी वेगळी, कोकणी वेगळी, नागपुरी वेगळी, विदर्भातली वेगळी, एकाच जिल्ह्यामधली एखाद्या तालुक्यातली भाषा वेगळी, एकाच गावातली भाषा, वेगवेगळ्या पद्धतीची ही बोली भाषा असते. आणि तेव्हा ही ग्रामीण भागात असू शकते, निमशहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती असू शकते. त्यानंतर आता बोली भाषा ही ठराविक क्षेत्रामध्ये असते. म्हणजे आपण बघितलं की ग्रंथ भाषा ही मोठ्या क्षेत्रामध्ये असते, तर बोली भाषा ही ठराविक तिचं क्षेत्र असतं, प्रदेश असतो. तर लहान लहान समूहांकडनं ती स्वीकारली जाते. आता खाजगी व्यवहारामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यानंतर कथा लिखाणामध्ये त्याचा उपयोग होतो. त्यानंतर कादंबरी लिखाणामध्ये त्याचा उपयोग होतो. वृत्तपत्रामध्ये काही प्रासंगिक लेखन असेल, ललित लेखन असेल, किंवा संवाद लेखन असेल, चित्रपटातले काही संवाद असतील, लेखन, या सगळ्या यामध्ये बोलीभाषेचा उपयोग होतो. आता आपल्याला प्रमाण भाषेचं महत्त्व सांगताना बोलीला कमी लेखू नये हेही आपल्याला आपल्या स्वतःमध्ये ही गोष्ट रुजवावी लागेल की प्रमाण भाषेचं महत्त्व सांगताना बोलीला कमी लेखू नका. बाबा, तू जी बोली बोलतोयस ती तुझ्या परिवारात, तुझ्या कुटुंबामध्ये ते अगदी ठीक आहे, परंतु जेव्हा आपल्याला प्रमाण भाषेच्या अनुषंगाने विचार करायचा असतो त्यावेळेला प्रमाण भाषेचे काही संकेत
नियम आपल्याला समजावून घ्यावे लागतात. तर अशा रीतीनं बोलीभाषेचे नियम थोडे सैल असतात. प्रांत परत्वे ती बदलते. मला असं वाटतं की बेळगावकडे जावा असा शब्द आहे. आपण इकडे जा म्हणतो तर तिकडे जा, आपण इकडे जा म्हणतो तर तिकडे मग जावा, अशा पद्धतीची ही काही शब्दांमध्ये बदल आपल्याला जाणवत राहतो. बोलीभाषा आणि ग्रंथभाषा ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. समजा 2-3 शिक्षक चहा घेत असतील स्टाफ रूममध्ये, त्यांच्यातला संवाद कदाचित वेगळा असू शकतो, परंतु तेच शिक्षक जेव्हा वर्गामध्ये जाऊन शिकवत असतात तेव्हा ते वेगळ्या भाषेचा वापर करत असतात. ही अनौपचारिक जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा त्या वेळेला बोलीभाषेचा वापर करायला हरकत नाही. परंतु जेव्हा सार्वजनिक व्यवहार असतो, जेव्हा मोठ्या समूहासमोर आपण बोलतो किंवा लिहितो, तर त्या रीतीनं ते छोटे छोटे संकेत आपल्याला पाळता यायला हवेत. त्यानंतर अजून एका बाबतीमध्ये बऱ्याचदा संभ्रम दिसतो आणि तो म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ रू. पहा, ऱ्हस्व रूला गाठ नसते तर दीर्घ रूला ती असते, दीर्घ रूला ती गाठ असते. आता ऱ्हस्व रूचे शब्द बघा, सुरुवात, तरुण, रुग्ण, रुपया, त्यानंतर रुजू, रुची, या शब्दांमध्ये ऱ्हस्व रू आहे. तर दीर्घ रू मध्ये कुठले शब्द असतील तर तीर्थरूप, स्वरूप. आता सुरुवात मध्ये रू ऱ्हस्व आहे, परंतु सुरू शब्द लिहिताना मात्र तो दीर्घ होतो. त्यानंतर रूपांतर किंवा करून, रूप, रूपक, तर हे ऱ्हस्व रू आणि दीर्घ रू हे आपण स्वतःही शिक्षक म्हणून आपण समजून घ्यायला हवेत आणि विद्यार्थ्यांना ते समजून द्यायला हवेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम आपल्याला बघायचा आहे आणि तो म्हणजे अनुस्वारांबद्दल शीर्षबिंदू. संस्था असा उच्चार आपण करतो, संस्था. यामध्ये व चा उच्चार होतो, पण लिहिताना व लिहित नाही आपण, अनुस्वार आपण लिहितो, शीर्षबिंदू लिहितो त्यावर. संवाद, संयम, संस्कृत, संस्था, संज्ञा, संसार, हंस, अशा रीतीने या उच्चारामध्ये व नाही, पण य आणि व हे आपण लिहित नाही, त्याची आवश्यकता नसते दाखवण्याची, ती आपण केवळ शीर्षबिंदूने दाखवत असतो. अजून दुसरी गोष्ट आहे आणि ती म्हणजे नामांची आणि सर्व नामांची सामान्य रूप. नामांची, आता उदाहरणार्थ शब्द आहे, मूळ शब्द मुळामध्ये तो आपण असा दीर्घ लिहितो, पण मुलांना लिहिताना मात्र तो ऱ्हस्व होतो. मुलांना आपण अनुस्वार दिला नाही तर हे अनेक वचन होणार नाही. मूल हा मूळ शब्द आहे, परंतु त्याचं सामान्य रूप करताना इथे अनेक वचन होतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुस्वार द्यायचा असतो. उदाहरणार्थ तू हा दीर्घ आहे, पण तुला लिहिताना मात्र तो कसा होईल, ऱ्हस्व होईल. त्याचं सामान्य रूप करताना ला हे अक्षर त्याला लागताना मात्र ते तुला होतं. तसंच ती हे दीर्घ आहे, पण तिला लिहिताना मात्र ते ऱ्हस्व होईल. त्यानंतर वडील, वडील मध्ये डी हे दीर्घ आहे, उदाहरणार्थ वडील, यामध्ये ही दीर्घ आहे, परंतु वडिलांना लिहिताना मात्र ते ऱ्हस्व होईल. किंवा वडिलांना असंही चालतं, आपल्या प्रतिज्ञेमध्ये वडिलांना असं आहे तर ते वडिलांना ठीक आहे. आणि त्यानंतर वडिलांना हे 2 रुपयाची आहे. तर अशा रीतीने सामान्य रूप होताना कुठली काळजी घ्यायची तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसंच वेगवेगळे शब्द बघा, बहीण, बहीण हा शब्द दीर्घ आहे ही, पण बहिणीला म्हणताना मात्र ते ऱ्हस्व होतं. तर नामांची आणि सामान्य रूपांची ही सामान्य रूप करताना शब्दांमध्ये कोणता बदल होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसा शब्द आहे फूल. फूल शब्द मुळामध्ये आहे दीर्घ, फूल शब्द आहे दीर्घ, मात्र फुलांना लिहिताना तो होईल ऱ्हस्व. किंवा फुले, फुले लिहिताना सुद्धा तो ऱ्हस्व होतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट होते, मुलांना हे आपण सांगितलं गेलं पाहिजे की हा प्रत्यय जोडून लिहायचा असतो. मुलं बऱ्याचदा काय करतात, हा प्रत्यय तोडून लिहितात. फुलांना किंवा मग फुलाने लिहिताना किंवा त्याच्याकडून असेल तर ते कडून दूर होतं.
शब्दयोगी अव्यय नेहमी जोडून असतात आणि 70-75 शब्दयोगी अव्ययांची संख्या आहे मराठीमध्ये. तर अशा रीतीने मुलांना किंवा मुलास लिहिताना मात्र तो प्रत्यय त्याला जोडून लिहायला हवा आपण. तर अशा रीतीनं हा सगळा बदल या संदर्भामध्ये कितीतरी स्वाध्याय मुलांना देता येऊ शकतील. उदाहरणार्थ काही सदोष वाक्य तुम्ही तयार करा, ती मुलांना द्या, मुलांनी ती दुरुस्त करून तुम्हाला द्यावीत. अशा रीतीनं काही स्वाध्यायांची रचना आपल्याला करता येऊ शकते. एखादा परिच्छेद आपल्याला देता येईल, तो परिच्छेद जरा सदोष असेल आणि मुलांना सांगायचं की यामध्ये काय काय त्रुटी आहेत, कुठल्या कुठल्या उणिवा आहेत, तर हे आपल्याला ते लक्षात येऊ शकतं. आता आपल्याला बघायचं आहे पुढचा संकेत म्हणजे पुढचा नियम, आदरार्थी अनेक वचनी सामान्य रूप. मी आता सांगितलं तसं वडिलांना, आपणास. आता आपणास लिहिताना आपण बऱ्याचदा अनुस्वार देत नाही, पण आदरार्थी असेल तर इथे आपण अनुस्वार देतो. शिक्षकांना इथे पण अनुस्वार येईल. आदरार्थी हे अनेक वचनी रूप नाही, पण इथे आदरार्थी अनेक वचनांचं सामान्य रूप होतं. तर त्यामुळे उदाहरणार्थ विवेकानंदांचे विचार, विवेकानंदाचे विचार नाही, विवेकानंदांचे विचार. तर अशा रीतीनं खांडेकरांची कादंबरी, खांडेकरची कादंबरी नाही, खांडेकरांची कादंबरी, आजोबांची काठी, हे आदरार्थी ज्या ठिकाणी आहे, आजोबांचं घर, आजोबाचं घर नाही, आजोबांचं घर. तर अशा रीतीनं ही आदरार्थी अनेक वचनी जी सामान्य रूप आहे या ठिकाणी मुलांना आपण शीर्षबिंदू द्यायला शिकवायला हवं. अशा रीतीनं आता या पुढचा नियम आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे काय की पूर्वी रूढी म्हणून किंवा व्याकरणाची काही नियम म्हणून किंवा तसा त्या रीतीने होत होता, म्हणून आपण काही शब्दांवर अनुस्वार देतो. आता ते अनुस्वार द्यायची गरज नाही. तुम्ही बघा आता बेळगावच्या काही पाट्यांवर तुम्हाला बेळगाव असं दिसेल, तर काही ठिकाणी तुम्हाला इथे अनुस्वार दिलेला दिसेल. या अनुस्वाराची गरज नाही. तसा उच्चार करताना आपण हे करत नाही. बेळगाव ठीक आहे, पूर्वी जरा नासू उच्चार पद्धत होती, म्हणजे नाकातून उच्चार करण्याची बरीचशी पद्धत होती, त्यामुळे ते काही गावांना आजही तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये ज्या पाट्या असतात, जी फलक असतात, त्या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. अनेक शब्दांवर आत्ताही तुम्हाला हे दिसत असेल की ज्या शब्दांवर खरोखर आता अनुस्वाराची गरज नाही त्या ठिकाणी आपण अनुस्वार देतो. उदाहरणार्थ करताना, चालताना, बोलताना या ठिकाणी अनुस्वाराची गरज नाही. गाव, नाव या शब्दांवर आता अनुस्वार द्यायचा नाही, पण आपण बऱ्याचदा जाताना असं लिहायचं असेल तर आपण तो अनुस्वार देतो. तर अशा रीतीने हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे गाव आणि नाव यावर जर कुठे अनुस्वार असेल तर ते सदोष आहे, हे लक्षात आपण मुलांना आणून द्यायला हवं. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं की कुठे आणि कुठं, कुठे आणि कुठं. अनौपचारिक व्यवहारामध्ये लिहिताना कुठे चालेल, एकारांताचे आकारांत होतो. उदाहरणार्थ रजा मिळण्याबाबत, मिळणेबाबत की मिळण्याबाबत, मिळणेबाबत. आणि इकडे आहे मिळण्याबाबत, मिळण्याबाबत, मिळण्याबाबत हे बरोबर आहे. म्हणजे एकारांताचं याकारांत होतं. देणेबाबत नाही, देण्याबाबत, घेण्याबाबत, मिळण्याबाबत. अशा रीतीनं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ललित लेखन करताना असं रूप चालू शकेल, वक्त्यांचं भाषण असेल तर असं रूप चालू शकेल, अनौपचारिक संवाद असेल तर असं रूप चालू शकेल, सूत्रसंचालन तुम्ही करताय तर असं रूप चालू शकेल, कुठं वगैरे असं. परंतु प्रमाण लेखनामध्ये मात्र हे रूप आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण वळूयात ऱ्हस्व दीर्घाकडे, म्हणजे एकाक्षरी शब्दाकडे. आता एकाक्षरी शब्द म्हणजे एकाच अक्षराचे शब्द. उदाहरणार्थ मी, त्यानंतर की, त्यानंतर ती, हे एक अक्षरी शब्दांचा उच्चार आपण मराठीमध्ये दीर्घ करतो, म्हणून हे शब्द मराठीत लिहिताना ते दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ मी, जी, की, ही हे शब्द. आता ती हा शब्द दीर्घ आहे मराठीमध्ये, ती हा शब्द मराठीमध्ये दीर्घ आहे, परंतु त्याचं सामान्य रूप होताना मात्र तो तिला होतो.
त्यानंतर तू हा उकाराचा शब्द, एकाक्षरी शब्द हा दीर्घ आहे, परंतु तुला लिहिताना मात्र ते कसं होईल, दीर्घ होईल. हे आपण लक्षात घ्यायला हवं. इंग्रजी मधला एक शब्द आहे तो म्हणजे फी, त्याचं सामान्य रूप फीस असंच होईल, दीर्घच, तो ऱ्हस्व होणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मात्र एक शब्द या दीर्घामध्ये अपवाद आहे आणि तो म्हणजे नी. नी हे आणीचं लघुरूप आहे. आणि या शब्दाचा हे लघुरूप आहे, त्यासाठी आपण तो शब्द ऱ्हस्व लिहितो. बाकी एक अक्षरी असलेले मराठीतले सगळे शब्द आपण दीर्घ लिहितो, कारण त्यांचे उच्चार आपण दीर्घ करतो. मग ते स्त्री असेल किंवा आपण श्री असं लिहितो. हे आता संस्थेचं नाव असेल तर त्याच्या अगोदर श्री लिहिताना टिंब लिहिण्याची गरज नसते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूर्णविराम लिहिण्याची गरज नसते. तर आता आहे पुढे तो म्हणजे तत्सम अव्यय. अव्यय म्हणजे ज्यामध्ये बदल होत नाही असा, किंवा ज्याला प्रत्यय लागत नाही असे शब्द. तत्सम म्हणजे त्यासारखे. संस्कृत मधनं आपल्याकडे आलेले शब्द आपण जसेच्या तसे लिहितो, त्या शब्दांमध्ये बदल करत नाही आपण. आता असे कोणते शब्द आहेत की त्याला आपण तत्सम अव्यय म्हणतो. उदाहरणार्थ अति, त्यानंतर आहे तथापि, तथापि, अद्यापि, किंवा मग अशा पद्धतीचे शब्द आहेत. किंवा प्रभूती, प्रभूती असा शब्द आहे. किंवा यथास्थिती यासारखा शब्द आहे. म्हणजे या शब्दांना आपण जसंच्या तसं वापरतो. तथापि असा शब्द आहे, हे तत्सम अव्यय आहेत. किंवा कदापि सारखा शब्द आहे, अद्यापि सारखा शब्द आहे, आणि हा सुद्धा शब्द आहे. आणि हा आपल्याला अनेक ठिकाणी असा दीर्घ लिहिलेला आढळतो, मात्र तो ऱ्हस्व आहे. अजून एक आहे उकाराचा शब्द. एरवी आपण मराठीतले शेवटी येणारे उकार नेहमी दीर्घ लिहितो, मात्र एक शब्द त्यासाठी अपवाद आहे, तो म्हणजे परंतु. आणि अजून दुसरा शब्द जास्त वापरात नसलेला आहे, तो म्हणजे किंतु. किंतु. तर अशा रीतीने हे शब्द आपण लक्षात घ्यायला हवेत. आता आहे शेवटी वेलांटी असलेले शब्द. उदाहरणार्थ मराठी, मराठी असा शब्द आहे. किंवा अजून एक शब्द आहे तो म्हणजे संस्कृती. संस्कृती शब्द मराठी असेल तर त्याच्या शेवटी येणारी वेलांटी नेहमी दीर्घ असते. आता काही तत्सम शब्द बघू. तत्सम म्हणजे संस्कृत मधनं आपल्याकडे आलेले. उदाहरणार्थ गती, मूळ संस्कृत मध्ये हा आहे ऱ्हस्व, तो मराठीमध्ये लिहिताना आपण लिहितो दीर्घ. त्यानंतर आहे प्रशस्ती. हा शब्द मूळ आहे संस्कृत, तो आपण मराठीमध्ये लिहिताना प्रशस्ती असा दीर्घ लिहितो. त्यानंतर अतिथी किंवा कृती. कृती मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्व आहे, तो मराठीत लिहिताना दीर्घ होतो, पण सामान्य रूप करताना मात्र तो ऱ्हस्व होतो. उदाहरणार्थ कृती सत्र, कृती कार्यक्रम. किंवा कीर्ती शब्द असेल, तो मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्व, मराठीत लिहिताना दीर्घ, आणि सामान्य रूप होताना सामासिक शब्दामध्ये मात्र तो ऱ्हस्व होतो. उदाहरणार्थ कीर्तिमान. आकृती शब्द आहे, तोही तसा आकृतिबंध लिहिताना. ज्योती शब्द मुळात संस्कृत आहे, मराठीत लिहिताना दीर्घ होतो, आणि ज्योतिर्मयी लिहिताना मात्र तो मात्र ऱ्हस्व होतो. शांती मुळात ऱ्हस्व, मराठीमध्ये येताना दीर्घ, सामान्य रूप म्हणजे सामासिक शब्दामध्ये येताना तो ऱ्हस्व. उदाहरणार्थ शांती निकेतन, शांती निकेतन. अशा रीतीनं तो ऱ्हस्व होतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा रीतीने मुलांना स्वाध्याय आपल्याला देता येऊ शकेल. की बघा, वर्तमानपत्र वाचा किंवा आपली पाठ्यपुस्तकं वाचा, यामधनं शेवटी वेलांटी असलेले शब्द शोधा, शेवटी उकार असलेले शब्द शोधा, अनुस्वार असलेले शब्द शोधा, रफार असलेले शब्द शोधा, मध्ये वेलांटी असलेले शब्द शोधा, सुरुवातीला वेलांटी असलेले शब्द शोधा, मध्ये विसर्ग असलेले शब्द शोधा, संयोग चिन्ह दिलेले शब्द शोधा. विरामचिन्हांच्या बाबतीमध्ये पण काही ओळी आपल्याला देता येऊ शकेल, परिच्छेद आपल्याला देता येईल. अशा रीतीनं आपल्याला मुलांना अधिकाधिक
आपण बघतोय की एखाद्या अगदी 5वीच्या शिष्यवृत्तीची परीक्षा असेल, 8वीची शिष्यवृत्तीची परीक्षा असेल आणि या परीक्षेमध्ये एक प्रश्न असतो, तो म्हणजे खालील शब्दांमधून शुद्ध शब्द शोधून लिहा किंवा अशुद्ध शब्द कोणता लिहा. तुम्ही पहा, शिक्षक म्हणून आपण सुद्धा गोंधळतो किंवा आपण सुद्धा संभ्रम निर्माण होतो आपल्याला तो शब्द लिहिताना. याचं कारण काय? याचं कारण बारकाईने शब्द आपण ते वाचत नाही किंवा लिहून ते काढत नाही. पुन्हा शुद्ध शब्दांची यादी आपण नजरेखालून घालत नाही किंवा आपल्याला संभ्रम येतो. त्याचं कारण काय की लिखाणामध्ये सातत्य नसतं. लिखाणाचा सराव जर कमी झाला तर मात्र असा गोंधळ उडतो. तर हे मुलांना आपल्याला या रीतीनं सांगता येऊ शकेल. त्यानंतर आहे आता शेवटी उकार असलेला शब्द. शेवटी उकार असलेला, उदाहरणार्थ बंधू, बंधू शब्द आहे किंवा मधु शब्द आहे. मधु शब्द आहे तो आपण लिहितो दीर्घ. पहा, मराठी शब्दाच्या शेवटी असलेला उकार नेहमी दीर्घ असतो. एक त्यासाठी आपण आता बघितलं तो म्हणजे परंतु शब्द, हा त्याच्यासाठी अपवाद आहे. कुठले शब्द बघा तुम्ही, झाडू शब्द पहा, पळू पहा, गणू पहा, दिनू पहा, रागू पहा, शत्रू पहा किंवा राहू, खेळू, नाचू, बागडू, असे सगळे उकाराचे शब्द आपण मराठीमध्ये दीर्घ लिहितो. सगळे शब्द हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आहे व्यक्तींची नावं. व्यक्तींची नावं मराठीमध्ये कशी लिहायची? उदाहरणार्थ दीपक शब्द आहे. व्यक्तींची नावं आपण दीर्घ लिहितो, म्हणजे काही तत्सम असतील तर ती ऱ्हस्व येईल. उदाहरणार्थ दीर्घ, दीपक. आता या शब्दामध्ये मूळ शब्द आहे दीप. दीप म्हणजे दीप पासून सुरू होणारे सगळे शब्द मराठीमध्ये दीर्घ असतात. उदाहरणार्थ दीपक, त्यानंतर दीपा, त्यानंतर दीपाली, त्यानंतर दीप्ती, त्यानंतर दीपावली. हा, दिवाळी शब्द मात्र तो ऱ्हस्व येईल कारण हा मराठी शब्द आहे. दीपावली शब्द मात्र तो दीर्घ येतो. पूर्वा, इकडे दीर्घ. अनिल, त्यातली वेलांटी ऱ्हस्व. सुनील, याची वेलांटी दीर्घ कारण शेवटी मूळ अक्षर आहे. मूळ अक्षराच्या आधी येणारी वेलांटी मराठीमध्ये दीर्घ असते. त्यानंतर प्राची, जुई, बघा प्राची शब्द दीर्घ आहे. अशा रीतीनं क्रांती, इकडे दीर्घ, पण क्रांती सूर्य लिहिताना मात्र ते ती हे ऱ्हस्व होईल. अशा रीतीनं हे शब्द आपण. त्यानंतर प्रवीण शब्द आहे. प्रवीण हा शब्द दीर्घ आहे. तर अशा रीतीनं या चुका कुठे दिसून येतात आपल्याला? लग्न पत्रिकांमध्ये, कार्यक्रम पत्रिकांमध्ये, निमंत्रण पत्रिकांमध्ये, मालिकांच्या, चित्रपटांच्या श्रेयनामावलींमध्ये, फलकांमध्ये. अशा रीतीनं ह्या मुलांना सांगायचं की बघा बसच्या पाट्यांवरची नावं वाचा बरं, कुठली कुठली, कोणत्या नियम. एखादा त्यांना शब्द सांगा की हा कुठल्या नियमाने हा शब्द लिहायचा. सोलापूर शब्द आहे, सोलापूर शब्दामध्ये प चा उकार दीर्घ का असतो? पुणे शब्दामध्ये पला पहिला उकार का आहे? कारण ने हे दीर्घ स्वर आहे यामध्ये, आणि दोन दीर्घ स्वर कधीही मराठीत एकत्र येत नाही. मग या दीर्घ स्वराच्या आधी हा उकार ऱ्हस्व आहे, इकडे दीर्घ स्वर आलाय म्हणून इकडे ऱ्हस्व आहे, म्हणून या अर्थाने पुणे शब्द तो ऱ्हस्व होईल. हे आपण मुलांना छोट्या छोट्या गोष्टी अशा म्हणजे स्पष्टीकरण जर मुलांना दिलं तर मला असं वाटतं की आपली समज विकसित होते. मुलांना आपण जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत आपण हे का शिकतोय, का लिहायचंय बरोबर हे आपल्याला कळणार नाही. तेव्हा स्पष्टीकरण दिलं, सुलभ रीतीनं स्पष्टीकरण दिलं तर मग मुलांचं आकलन चांगल्या रीतीनं होतं. आता ग्रंथांची शीर्षकं पहा. ग्रंथांची शीर्षकं मराठीमध्ये कशी असतात? ती असतात दीर्घ. तुम्ही कुठली पण शीर्षकं पहा, अगदी कुठली ही पुस्तकं पहा, त्याची सगळी शीर्षकं तुम्हाला मराठीमध्ये दीर्घ दिसतात. आता उपाधी जे आहेत, पद, ही उपाधी शीर्षकं सुद्धा दीर्घ लिहायची. म्हणून मुख्यमंत्री किंवा
अधीक्षक, अधीक्षक, अधीक्षक हा शब्द बऱ्याच ठिकाणी रस्व असतो. किंवा चिटणीस असा शब्द आहे, सचिव, त्याच्यासाठी चिटणीस शब्दामध्ये वेलांटी कशी आहे, दीर्घ आहे. तुम्ही बाकीचे सगळे शीर्षक पहा, मराठीमध्ये कुठलीही शीर्षक आपल्याला द्यायची असतील तर ती शीर्षक दीर्घ असतात, हे मुलांना आपण सांगितलं गेलं पाहिजे. उपाधी शीर्षक सुद्धा दीर्घ असतात, काही पदांची नावं असतात ही आपण दीर्घ लिहायला हवी. आता बघूया एका विषयाकडे, आणि तो विषय आहे सामासिक शब्द. समास म्हणजे एकत्र करणं. दोन शब्द एकत्र येऊन जेव्हा शब्द तयार होतो एखादा, त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, प्रशस्ती किंवा प्रगती शब्द घेऊया. प्रगती मुळामध्ये संस्कृत शब्द आहे, तो आहे रस्व. मराठीमध्ये येताना तो दीर्घ होतो आणि तो सामासिक शब्दामध्ये मात्र कसा होतो, रस्व. प्रगती पुस्तक, प्रगती पुस्तक. किंवा अतिथीगृह बघा, किंवा कविवर्य, कवी मुळामध्ये दीर्घ आहे, कवितामध्ये तो रस्व होतो. कविवर्य, कविराज यामध्ये मात्र तो रस्व होतो. वसतिगृह यामध्ये तो ती रस्व येईल. शनिवार, नुसतं शनी दीर्घ पण शनिवार मध्ये तो रस्व येतो. रवी दीर्घ पण रविवार मध्ये तो रस्व येतो. गती दीर्घ पण गतिरोधक, गतिमान अशा रीतीनं मात्र तो कीर्तिमान, त्याच रीतीनं. मूर्तिकार, त्या रीतीनं तो शब्द लिहितात. गिरीभ्रमण, असे कितीतरी शब्द आहेत. सामासिक शब्दांची सूची यादी करायला आपण मुलांना लावली तर खूप शब्द तयार होतील. मला असं वाटतं की एखादा दिवाळी अंक मुलांनी केवळ शब्दांच्या संदर्भात लिहिला, फक्तच काय म्हणू, प्रमाण शब्द, अचूक शब्द, निर्दोष शब्दांची केवळ एखादा दिवाळी अंक आपल्याला भित्तीपत्रकाच्या स्वरूपात करता येऊ शकेल. किंवा आपल्या तासिकेमध्ये रोज एक नियम जरी आपण व्यवस्थित समजावून सांगितला, आज फक्त सामासिक शब्दांचा नियम आपल्याला शिकवायचा आहे, सुलभ रीतीने मुलांना शिकवलं आणि एक स्वतंत्र वही छोटीशी करायला लावली, तर मला असं वाटतं की 1 महिना पुरेसा होईल मुलांना चांगल्या रीतीनं शिकवायला. तर अशा रीतीनं हे आपण सगळं लक्षात घेऊ. आता शेवटच्या अक्षराच्या आधीची वेलांटी आणि उकार. शेवटच्या अक्षराच्या आधी, उदाहरणार्थ बघा, किती किंवा माहिती शब्द पहा. माहिती, शेवटची वेलांटी दीर्घ आहे, त्याच्या आधी येणारी वेलांटी नेहमी रस्व असते. म्हणजे दोन मराठीतल्या वेलांट्या दीर्घ केव्हाही येत नाही. दोन उकार दीर्घ मराठीत केव्हाही एकत्र येत नाही. म्हणजे शेवटी जर दीर्घ असेल तर त्याच्या आधीचा रस्व असतो, हे लक्षातच ठेवायचं. मग त्याच्यासाठी अपवाद शब्द कोणते, फक्त अपवाद शब्द लक्षात ठेवा. नीती, त्यानंतर रीती, त्यानंतर भीती. नीती, रीती, भीती, कीर्ती, दोन दीर्घ वेलांटे एकत्र, तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता फुले शब्द लिहिताना सुद्धा हा नियम इथे लागू होतो. ले मध्ये एक दीर्घ स्वर आहे, त्याच्या आधी हा रस्व येतो. पुणे शब्द आपण आता सांगितला तसा, मुले, फुले, किती, किंवा मग लिहिले. लिहिले याच्यामध्ये शेवटी मात्रा आहे, मात्रा दीर्घ, त्याच्या आधी ही रस्व, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वसुधा शब्द बघा तसाच, शेवटी वसुधामध्ये, इथे वसुधामध्ये आ आहे स्वर, हा स्वर दीर्घ असतो आणि त्याच्या अगोदर सु हे रस्व आहे. म्हणजे शेवटी जर दीर्घ स्वर असेल तर त्याच्या आधी रस्व येतो. शेवटी जर दीर्घ वेलांटी असेल तर त्याच्या आधी रस्व वेलांटी येते. शेवटी जर दीर्घ उकार असेल तर त्याच्या आधीचा उकार हा रस्व येतो. सरिता शब्द बघा, कितीतरी शब्द आपल्याला सांगता येईल. आता आहे अकारांत शब्दाच्या उपांत्य अक्षरातली वेलांटी आणि उकार. म्हणजे शेवटी अकारांत म्हणजे काय आपण आता ते बघू पहिल्यांदा. आता शब्द आहे कठीण, पहा, न हे अंत आहे. अकारांत म्हणजे त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार काहीही नसतो, त्याला आपण अकारांत शब्द म्हणतो. या अकारांत शब्दाच्या आधी येणारी वेलांटी ही दीर्घ असते. उदाहरणार्थ ठीक, किंवा एकूण शब्द पहा, एकूण हे शब्द जर, किंवा मग उणीव शब्द बघा, हे शब्द जर आपण लक्षात घेतले
तर आपल्याला लक्षात येईल की अकारांताच्या आधी येणारी वेलांटी नेहमी दीर्घ असते. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे अनुस्वारापूर्वीची वेलांटी आणि उकार. उदाहरणार्थ भिंत, भिंत. अनुस्वारापूर्वीची वेलांटी. अनुस्वार आणि वेलांटी जर एकदम आले तर ती वेलांटी असते ऱ्हस्व. कुठलाही शब्द बघा तुम्ही, भिंत शब्द पहा, भिंत घेतला आपण, तर या ठिकाणी अनुस्वार आणि वेलांटी जर एकदम आली तर ती वेलांटी असते ऱ्हस्व. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ कुटुंब शब्द पहा किंवा हिंग शब्द पहा, म्हणजे वेलांटी आणि अनुस्वार. किंवा डाळिंब शब्द पहा, वेलांटी आणि अनुस्वार जर एकदम आले तर ती वेलांटी असते ऱ्हस्व. किंवा सुंदर शब्द पहा. अशा रीतीने आपल्याला हे सगळं समजावून घ्यायचंय. आता विसर्गापूर्वीची वेलांटी आणि उकार. विसर्गापूर्वीची, उदाहरणार्थ निस्तब्ध, निस्तब्ध. किंवा निशंक, निसत्व, निसंशय. म्हणजे विसर्ग हे दोन टिंबांना आपण विसर्ग म्हणतो. विसर्गापूर्वी हे सगळे मूळ शब्द संस्कृतातनं आलेले आहेत. म्हणजे या विसर्गाच्या आधी येणारी वेलांटी ऱ्हस्व असते, या विसर्गाच्या आधी येणारा उकार हा सुद्धा ऱ्हस्व असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जोड अक्षराला पूर्वीची वेलांटी आणि उकार. जोड अक्षर, उदाहरणार्थ पुस्तक किंवा मित्र. जोड अक्षरापूर्वीची वेलांटी आणि उकार. आता याच्यामध्ये शब्द, अनेक शब्दांची उदाहरणं आपल्याला देता येऊ शकेल. शुद्ध शब्द आहे किंवा भिस्त आहे, शिस्त आहे, मित्र आहे, पुस्तक आहे, विद्या आहे, पुण्य शब्द आहे, मुग्ध शब्द आहे, बुद्ध शब्द आहे. तर जोड अक्षराच्या पूर्वीची वेलांटी नेहमी ऱ्हस्व येते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अपवाद शब्द कोणते, म्हणजे या नियमानं न लिहिता येणारे शब्द. उदाहरणार्थ मूल्य, त्यानंतर सूक्ष्म, सूक्ष्म शब्द. त्यानंतर आहे सूत्र, नाविन्य. त्यानंतर प्रावीण्य, प्रावीण्य असा शब्द आहे, प्रावीण्य शब्द. म्हणजे जोड अक्षराच्या आधी येणारी वेलांटी आणि उकार हे ऱ्हस्व असतात. मात्र काही शब्द याच्यासाठी अपवाद आहेत. फक्त लक्षात ठेवायचे ते अपवाद शब्द, बाकी सगळे शब्द लक्षात ठेवण्याची गरज नाही. कित्येक हजारो शब्दांसाठी एकच नियम लागू आहे. त्यामुळे मराठी जवळपास 1 लाखाच्या आसपास शब्द असतील. तर ह्या सगळ्या शब्दांना स्वतंत्र नियम नसतात. एखाद्या नियमामध्ये शेकडो हजारो शब्द येऊ शकतात, येतात. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की अपवाद आपण लक्षात ठेवायचा. जोड अक्षराच्या आधी येणारी वेलांटी आणि उकाराचे शब्द कोणते, ते फक्त आपण काळजी घ्यायची. बाकी सगळे शब्द त्या रीतीने लिहिले तरी चालतात. तर अशा रीतीनं मुद्दा आहे, पुत्र आहे, मी सांगितलं तसं वैविध्य शब्द आहे. अशा अनेक शब्द आपल्याला इथे दिसतात. आता आपण वेलांटी उकार बघितला. आता रफाराच्या आधी येणारी वेलांटी आणि उकार शब्द आहे सूर्य किंवा शीर्षक. म्हणजे रफाराच्या आधी जर वेलांटी आली किंवा रफाराच्या आधी जर उकार आला तर तो असतो दीर्घ. दुसरा शब्द आहे तूर्त. दासू वैद्य सरांच्या कविता संग्रहाचं नाव आहे तुर्तास. तो शब्द लिहू आपण तुर्तास किंवा तूर्त शब्द आहे. म्हणजे रफाराच्या आधी येणारी वेलांटी आणि उकार हा दीर्घ असतो, कारण हे सगळे शब्द संस्कृत मधून आलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा दुर्लक्ष शब्द बघा, निर्णय बघा, निर्दोष बघा, किंवा अपूर्व आहे, तीर्थ आहे, असे कितीतरी स्फूर्ती शब्द आहे, मूर्ती शब्द आहे, पूर्ण असा शब्द आहे. असे कितीतरी शब्दांचं उदाहरण आपल्याला देता येतं. आता हे लक्षात येतंय सगळ्यांना, समजत असेल बहुधा सगळ्यांना.
तर त्यानंतर प्रत्यय लागून तयार होणारे शब्द आपल्याला इथे फक्त इक प्रत्ययाचे शब्द बघायचे. इक प्रत्यय, उदाहरणार्थ मासिक, त्यानंतर दैनिक, दैनिक शब्द आहे. त्यानंतर पाक्षिक शब्द आहे, पाक्षिक. त्यानंतर वार्षिक. म्हणजे इक प्रत्यय लागून तयार होणारे शब्द कसे लिहायचे, तर ते सगळे शब्द ऱ्हस्व लिहायचे. मासिक शब्दातला मूळ शब्द आहे मास, महिना, मासिक. पाक्षिक, दैनिक, वार्षिक, साप्ताहिक, भौगोलिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक. अशा पद्धतीनं नागरिक, स्थानिक, लौकिक, सांस्कृतिक, अशा रीतीनं हे शब्द आपण ऱ्हस्व लिहायचे. इक प्रत्ययाचे सगळे शब्द आपण ऱ्हस्व लिहायचे. त्यानंतर उकारांत विशेष नामं. उकारांत विशेष नामं कशी लिहायची, तर काही शब्द आपण बघू. तो म्हणजे गणू, गणू. त्यानंतर दिनू, त्यानंतर रामू. म्हणजे उकारांत विशेष नामं ही दीर्घ असतात, त्यांना प्रत्यय लागला तरी ते दीर्घच असतात. लक्षात आलं? म्हणजे त्याचं सामान्य रूप होत नाही किंवा अशा नामांना प्रत्यय लागत नाही. शब्दयोगी अव्यय जरी लागला तरीही ते शब्द दीर्घच असतात. उदाहरणार्थ दिनूला, तो शब्द उकारतात तसाच राहील. दिनूसाठी, दिनूसाठी. हे अशा रीतीनं हे नियम आपल्याला या ठिकाणी आहेत. तर पुढे आहे ठेवून आणि देऊन. ठेवून आणि देऊन हे शब्द. मला असं वाटतं आपल्याला इथे थांबायला हरकत नाही. उर्वरित जो भाग आहे तो भाग आपण परवाच्या म्हणजे 8 तारखेच्या कार्यशाळेमध्ये पूर्ण करूयात. त्या कार्यशाळेमध्ये मराठी व्याकरणाची परंपरा, त्याचं महत्त्व आणि विरामचिन्ह या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काही विचार करता येऊ शकेल. मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. राज्य मराठी विकास संस्था आणि वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी या दोन्ही नामवंत संस्थेच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की अधिक सुलभ रीतीने मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पुढील भाग आपल्याला परवाच्या कार्यशाळेमध्ये पूर्ण करता येऊ शकेल. सर्व मान्यवरांचे मनापासून आभार.